अंजली दमानिया हे नाव कायमच चर्चेत असतं। मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कृती आणि प्रक्रियांमध्ये एक स्पष्ट निवडक दृष्टिकोन दिसून येतो, ज्यामुळे त्यांच्या हेतूंबद्दल आणि प्रामाणिकतेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उभी राहत आहेत। त्यांची ही प्रतिमा सध्या टीकेचा विषय ठरतीये। महाराष्ट्राच्या एका संवेदनशील प्रकरणावर त्या इतक्या गप्प का राहिल्या? त्यांचे शांत राहणं हे माहितीच्या अभावामुळे होते की केवळ राजकीय सोयीमुळे? याच प्रश्नावर आधारित विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अलीकडचे उदाहरण म्हणजे बीड येथील एक अत्यंत संवेदनशील प्रकरणावर त्यांनी केलेलं दुर्लक्ष म्हणता येईल। ज्या प्रकरणी महाराष्ट्रभर संतप्त प्रक्रिया उमटत असताना दमानिया यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया का आली नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। जेव्हा याबद्दल त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अत्यंत आश्चर्यपूर्वक कारण सांगितलं। ते म्हणजे की मी अमेरिकेत होते, मला याबद्दल काहीही माहिती नाही। या स्पष्टीकरणाने त्यांच्या प्रतिमेवर मोठा आघात ठरतो। त्या पुढे म्हणाल्या की त्यांना अमेरिकेत असताना एक कॉल आला, ज्यामुळे त्यांना जीवाला धोका असल्याचे आणि मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मारण्याची सुपारी देण्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली। मग जर ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते तर मागील काही दिवसाच्या बातम्या का समजले नाही त्यांना? इथेच मोठा प्रश्न उभा राहतो की जर अमेरिकेत बसून त्यांना धोक्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय कॉल येत असतील तर त्याच वेळी भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील एक गंभीर गुन्हेगारी प्रकरणाची साधी माहिती त्यांना इंटरनेट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली नसावी का? आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया किंवा 24 तास बातम्या सुरू असताना त्यांना केवळ काही ठराविकच माहिती उपलब्ध झाली, हा तर्क स्वीकारणे कठीण आहे। यावरून असा निष्कर्ष काढता येतो की त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा आहे, पण सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सामाजिक आणि सर्वसामान्यांसाठी त्यांचे मौन हे माहितीच्या अभावापेक्षा अधिक सोयीचे होते। प्रकरणाचा राजकीय आणि सामाजिक ताण कमी झाल्यावर त्यांनी उघडकीस झाल्याचे नाट्य करत नंतर प्रतिक्रिया दिली। तोपर्यंत या प्रकरणावर लोकांचे लक्ष कमी झाले होते। हा प्रकार म्हणजे गंभीर विषयावरच्या प्रतिक्रिया देण्यासाठी वेळेची आणि राजकीय फायद्याची वाट पाहणे असाच आहे। मग त्यांनी दमानिया यांच्या एकूण कार्यशैलीचा अभ्यास केला, त्यांची ही सिलेक्टिव्हिटी अधिक स्पष्ट होते। एका बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणांसारख्या गुन्ह्यामध्ये त्यांनी त्वरित आणि उत्साहाने पुढाकार घेत आणि त्या लढ्यात उतरल्या होत्या। तिथे त्यांनी गुन्ह्याच्या विरोधातच जोरदार आवाज उठवला। पण जेव्हा बीडमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्यासारख्या संवेदनशील प्रकरणामध्ये इतर काही गंभीर घटना घडतात तेव्हा त्यांच्या तोंडून एकही शब्द का निघत नाही? दोन्ही घटनांमध्ये गुन्हा आणि न्यायाची मागणी समान होती। मग त्यांची प्रतिक्रिया देण्याची भूमिका दोन वेगवेगळ्या घटनांसाठी इतकी वेगळी का? त्यासोबतच या आधीही त्यांनी बरेच प्रकरणात पुढाकार घेत प्रेस कॉन्फरन्स आणि इंटरव्ह्यू घेतलेत। ह्या वेळेला त्यांचं उत्तर का आलं नाही, हा मोठा प्रश्न आहे। अंजली दमानिया यांचा हा लढा न्याय मिळवून देण्यासाठी आहे की राजकीय दृष्ट्या विशिष्ट लोकांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांच्या लढव्या भूमिकेमागे काही राजकीय हिशोब आहेत का? जर त्यांना केवळ गुन्हेगारी या विषयावरच बोलायचे असते तर त्यांनी प्रत्येक मोठ्या गुन्हेगारी घटनेवर समान तत्परता दाखवली असती। परंतु त्यांचा लढा हा ठराविक लोकांच्या बाबतीतच पुढाकार घेणारा दिसतोय। सामान्य जनतेला त्यांच्या प्रामाणिक हेतूवर शंका येणे स्वाभाविक आहे। या प्रतिमेचा कळस म्हणजे त्यांची सध्याची भूमिका। त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता सुटू देणार नाही असे जाहीरपणे सांगितले। दमानिया सतत मीडियाच्या कॅमेरासमोर जाऊन आपली मत आणि धमक्या मांडतात। यामुळे त्यांना आणि त्यांच्या लढ्याला तात्काळ प्रसिद्धी मिळते। एका बाजूला मी अमेरिकेत होते तेव्हा मला कॉलवर समजलं की माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला थेट राज्याच्या सत्ताधारी नेत्याला जाहीरपणे आव्हान द्यायचं, हा त्यांच्या भूमिकेतील मोठा विरोधाभास आहे। एका इंटरव्ह्यू मध्ये त्या बोलल्या की जसं सिंचन घोटाळ्यात ते अजित पवार सुटले, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणात देखील ते सुटले, तसं मी आता यांना पार्थ पवार प्रकरणात सुटू देणार नाही, हे वाक्य धमकीचे रूप म्हणावं लागेल। त्यासोबतच याआधी राज्य सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणारी संस्था म्हणून अनिश दमानिया यांना नियुक्ती मिळाली होती, तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। पण आता मात्र सिद्ध होऊ शकते की अंजली दमानिया या सर्वसाधारण माणसांच्या सोबत घडलेल्यांपेक्षा मोठ्या राजकारणी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात अति उत्साह दाखवतात।
एकंदरीत अंजली दमानिया यांचा हा लढा सामाजिक न्यायासाठीचा निस्वार्थ लढ्यापेक्षा अधिक राजकीय आणि वैयक्तिक हेतूने प्रेरित वाटतो. त्यांच्या या कृतीतून सातत्याने हेच सिद्ध होते की त्यांना काही ठराविक विषयांवरच आणि ठराविक लोकांच्या विरोधातच आवाज उठवायचा आहे. म्हणूनच महाराष्ट्राची जनता आता त्यांच्या या निवडक लढव्या भूमिकेवर गंभीरपणे विचारणा करतायत. या संपूर्ण संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.